नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं अदिती किचनमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत जेवणात तोंडी लावायला अगदी परफेक्ट असे चमचमीत आणि झणझणीत मिरचीचे खांड। जर जेवणात तोंडाची चव जर नसेल ना, तर हे खांड चव दुप्पट करतील। ही अगदी सोपी गावरान पद्धतीची आणि झणझणीत झटपट तयार होणारी ही रेसिपी गरम गरम भाकरी किंवा भातासोबत आणि चपातीसोबत खायला अप्रतिम लागतात। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथं मस्त अशा गावाकडच्या मिरच्या घेतल्या आहेत, लांब लांब घेतलेल्या आहेत, अगदी तिखट बिलकुल नाही आहेत। कढीपत्ता आणि लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता छान प्रकारे आपल्याला ह्या मिरच्या अगदी बारीक होईपर्यंत आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। तरी मी इथं कट करून घेते सर्व एका एकाने। नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला जर माझे सर्व मिरच्या आपल्याला अशाच कट करून घ्यायच्या आहेत, अगदी मी जशा प्रकारे दाखवते तशा प्रकारेच। नवीन असाल तर आपल्या अदिती चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। जेवणामध्ये तोंडी लावायला जर भाजी किंवा काही नसलं ना, तर गडबडीमध्ये झटपट तयार होणारे हे मिरचीचे खांड खायला अप्रतिम लागतात। चव तर एक नंबर असे वाटते गावाकडे। तर इथं सर्व आपल्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत मैत्रिणींनो। तुम्हाला जर ह्याच्याहून बारीक वाटत असले तुम्ही ह्याच्याहून बारीक कट करू शकता। अगदी मी दाखवते तशा प्रकारे तुम्ही कट करून घेऊ शकता। तरी तर सर्व मिरच्या कट करून झालेल्या आहेत मैत्रिणींनो। आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे। तवा छान आपला गरम झाला की मी वरती खांड टाकून घेते। अगोदर आपल्याला खांड तव्यावरती परतून घ्यायचे, तर नंतर तेल टाकून घ्यायचं। म्हणजे अगोदर कधी पण तेल नाही टाकायचं, ही खास ट्रिक आहे। छान प्रकारे परतले ना की मगच तेल टाकून घ्यायचं। सर्व इथं खांडावरती टाकून झालेले आहेत। आता आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे। मी जशा प्रकारे दाखवले तशा प्रकारे बघा किती मस्त आपले भाजत आहेत खांड। सुटले का मग तुमच्या पण तोंडाला असे झणझणीत गावाकडच्या मिरचीचे खांड बघून। आता मी तेल टाकून घेतलं एक पळी। तेल टाकले अजून छान प्रकारे आपल्याला वरती भाजून घ्यायचे खांड तेलामध्ये तळून। तर मस्त आपले खांडा भाजून झालेले आहेत। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपण ह्या खांडाला फोडणी देणार आहोत छान प्रकारे। तर सर्व खांड काढून घेतलेले आहेत। आता मी गॅसवरती तव्यावर एक पळी अजून तेल टाकते। आपलं तेल छान प्रकारे गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे। मोहरी आणि जिरे छान नाचायला लागले की त्याच्यामध्ये आपण ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा आहे। छान प्रकारे आपल्याला लसूण आणि हे तळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये खरपूस होईपर्यंत। आता मी कढीपत्ता टाकून घेते। कढीपत्त्याने अगदी छान टेस्ट लागते, स्वाद पण छान येतो। आता चवीपुरतं मी मीठ टाकते। इथं थोडंच टाकते, जास्त मीठ नाही लागणार, आपली खांड थोडीच आहेत। सर्व मिक्स करून घेते। किती मस्त असं
खरपूस आपला लसूण पण भाजलेला आहे. आता मी खांड टाकून घेते. सर्व अगोदर मिक्स करून घेते. आपल्या खांड्याला शेंगदाण्याच्या कुटाशिवाय तर टेस्टच नाही लागणार. आपल्याला शेंगदाण्याचा कूट पण टाकते, त्याच्यामुळे जास्त तिखट पण नाही लागणार. भाकरीसोबत खायला तर अप्रतिमच लागतील. बघा किती मस्त आपले खरपूस असे मिरचीचे खांड भाजलेले आहेत. मस्त अशी फोडणी बसली आहे त्याला. आता मी 1 चमचा तिथं 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेते. आता हे पण आपण मिक्स करून घेऊया. ठसका उठला पाहिजे घरामध्ये असे आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचे. सपक वरण भातासोबत तर खूपच छान लागतात खायला. आता प्लेटमध्ये काढून घेतलेत मी. सर्व आपले बनून झालेले आहेत. मस्त असे गावरान पद्धतीचे झणझणीत मिरचीचे खांड तयार आहेत मैत्रिणींनो. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.